नमस्कार मंडळी, तुही रे माझा मितवा या मालिकेत आता वल्लरी मामी खूपच मोठ्या थराला गेलीये। एक चूक लपवण्यासाठी तिने अनेक चुका केल्यात। चला तर मग पाहूया त्या प्रोमोमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं। आता इकडे वल्लरी मामीने ठरवलेलं असतं की ह्या उदयकांतचा शेवट करायचाच, म्हणून आता त्या उदयकांतला फासावर लटकवतात आणि तिथनं सटकून जातात। तेवढ्यातच आता अर्णव, ईश्वरी आणि पोलीस आता त्या जागेवर पोहोचलेले असतात। त्यांना कळलेलं असतं की इकडेच उदयकांत आहे म्हणून, आणि मग ईश्वरी फासावर लटकलेला उदयकांतला पाहून जी किंचाळते, बापरे। मग अर्णव तिला समजूत काढतो, अगं ईश्वरी नको नको किंचाळू असं म्हणून आता अर्णव तिला सावरतो। तेवढ्यातच ईश्वरी म्हणते, अहो सर, ह्याने बघा चिठ्ठी लिहिली आहे आणि ह्याने लिहिलंय की रमाकांतला मीच मारला आहे, बाकी कुणाचा त्याच्याशी संबंध नाहीये। अशी चिठ्ठी लिहून ह्याने फास लावून घेतला, आता काय करायचं। आता ईश्वरी अर्णवसाठी अजून एक पुरावा नष्ट झालेला असतो। दुसऱ्या बाजूला ईश्वरी बाहेर येते, तिच्या पायाला काहीतरी लागतं, ती चेक करते तर साखळी पैंजणीचं घुंगूर असतात। मग ती म्हणते, या सगळ्या मागे एक बाई आहे, ती हीच असावी, तिनेच हे सगळं केलेलं आहे। तुम्हाला काय वाटतंय, ह्या वल्लरी मामीचं सत्य कधी समोर येईल? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा। आणि तुम्हाला आत्ता मालिका बघायला अजून मजा येते आहे का, तेही कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।